नमस्कार. नवीन दिवसाची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला, आज बनवत आहे मी लाल माठाची भाजी. तर आमच्याकडे याला लाल पोकळा असे म्हणतात. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिऱ्याची फोडणी टाकायची. जिरा भाजला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यामध्येच एक 2 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, जेणेकरून भाजीला छान टेस्ट येते. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आपली स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकायची आहे. भाजी चांगली परतून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे व भाजी सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायची आहे. भाजी चांगली परतून घेतली की त्याच्यावरती एक प्लेट झाकून एक 3 ते 4 मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. भाजी चांगली शिजली की त्याच्यामध्ये एक 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट यासाठी टाकायचं की भाजीला एक छान टेस्ट येते आणि भाजीची चव थोडीशी वेगळी लागते. जर ज्यांना पालेभाज्या आवडत नसतील खायला, त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की पालेभाजी करून बघा. तुम्हाला लाल माठचा हा प्रकार नक्की आवडेल. आणि आपलं चॅनल नवीन आहे मंडळी, तर थोडासा सपोर्ट राहू दे. माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर कमेंट करून सांगत चला. माझ्या रेसिपीजना लाईक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला की तो पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझ्याशी कनेक्ट राहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.